आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरासंदर्भातील टॉप 9 बातम्या। मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ, पुढील 2 दिवस पारा चढाच राहण्याचा अंदाज। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये मोठी वाढ, 2024 वर्षामध्ये 5 कोटींपेक्षा अधिक प्रवाशांचा हवाई प्रवास। बेस्ट उपक्रमातील भाडेतत्वावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरूच, मुंबईतील शेकडो दैनंदिन प्रवाशांना बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका। फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून आतापर्यंत 344 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई, बुधवारी ईडीनं 8 कोटी 37 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली। आरटीई 2025-26 साठी 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू, राज्यभरातील शाळांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये घटली, योजनेतील शाळांमध्ये 27 तारखेपर्यंत अर्ज करता येणार। वाहतूक कोंडीमध्ये पुणे जागतिक क्रमवारीमध्ये 4थ्या स्थानावर, पालिका प्रशासनाकडून ठोस पावलं उचलण्याचा निर्णय। पीएचडी गुणवत्तेची एफजीसीकडून तपासणी, काही विद्यापीठांकडून नियमांचं पालन होत नसल्याचं निदर्शनास। पुणे जिल्ह्यामध्ये पुढील 100 दिवसांमध्ये 323 गावं कचरामुक्त होणार, 323 गावांमध्ये घनकचरा प्रकल्प राबविण्यात येणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत घनकचरा प्रकल्प राबवला जाणार।